न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचा सांगलीत भव्य पायी मोर्चा। स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा। द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगली येथे भव्य पायी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। क्रांतिसिंह नाना पाटील उद्यान विश्रामबाग येथून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकऱ्यांनी चीन व अफगाणिस्तानमधून होणाऱ्या बेदाणा तस्करी विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। तसेच आयात कर लावावा, शेतीमालाला रास्त भाव मिळावा, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या शेतकरी आंदोलनाला स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचा जाहीर पाठिंबा देत सावळज जिल्हा परिषद आरक्षित गटाचे उमेदवार प्रशांत, रेखा, लक्ष्मण सदामते यांनी स्वतः मोर्चात सहभागी होत शेतकऱ्यांच्या संघर्षाला बळ दिले। यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नेते मारुती चव्हाण, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश दादा खराडे, जितेंद्र जाधव, महादेव लाड यांच्यासह मोठ्या संख्येने द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट। बाहेरून येणारा माल चोरीचा माल आणून इथं आपल्या देशात वेगळी लेबल लावून विकणाऱ्या आणि उतारू यापर्यंत